नमस्कार. तर आज आपण बनवूयात अगदी साधी, सिंपल आणि अतिशय रुचकर अशी मच्छी थाळी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी तर मी भात बनवायला ठेवते. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की तेलामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व तेलावरती परतून घ्यायचं. परतल्यानंतर हलकंसं मऊ झालं की त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर. मसालेसुद्धा तेलामध्ये अगदी खमंग असे परतून घ्यायचे. भातामधलं पाणी कमी झालेलं आहे तर भातामध्ये चमचा फिरवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं. चमचा फिरवला तर भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो. त्यानंतर कढईमध्ये मोठे 2 चमचे वाटण घालून घ्यायचं. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. वाटणसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतायचं आणि मॅरिनेशन केलेली कोलंबी घालून घ्यायची. कोलंबीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची. 1-2 मिनटं छान परतायची. त्यानंतर आपल्याला जेवढं पातळ घट्ट कोलंबीचं कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि हे कालवण चांगलं 5 मिनटं शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण रावस मच्छीला मॅरिनेशन करून घेऊयात. कोकमाचं आगळ घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून मच्छीला सर्व चांगलं लावून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास तशीच ठेवून द्यायची. कोळंबीचं कालवणसुद्धा तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी करवंद घालून घेतले आहेत. करवंद घातल्यानंतरसुद्धा 1-2 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून तेल चांगलं गरम झालं की मच्छी फ्रायला सोडायची. मच्छी फ्रायसाठी मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे. ते एकत्र करून त्याच्यामध्ये मच्छी चांगली घोळवून घ्यायची आणि मग फ्रायसाठी तव्यामध्ये सोडून घ्यायची. मच्छी तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस मीडियम करून मच्छी फ्रायला सोडायची. म्हणजे मच्छी चांगली फ्राय होते. वरून थोडं तेल घालून घेते. मीडियम गॅसवरती एक साईडनी 5 ते 6 मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची. मच्छी फ्राय होते तोपर्यंत आपण ओल्या जवळ्याची भजी बनवूयात. 1 मोठी वाटी ओला जवळा घेतला आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घातलेत. चिरलेली कोथिंबीर, हळद पावडर, लाल तिखट, मालवणी मसाला, चवीप्रमाणे मीठ, 1 छोटी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. मच्छी एक साईडनी फ्राय झालेली आहे तर तिला पलटी करून घ्यायची. भजींचं पीठ मिक्स करून तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि भजी तळायला सोडायचे. चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे भजी फ्राय करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण भजी बनवले तर छान कुरकुरीत होतात आणि हे जवळ्याचे भजी तर चवीला खूपच अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. मच्छीचं कालवणसुद्धा बनलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि भजीसुद्धा छान असं फ्राय झालेले आहेत. छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर भजीसुद्धा काढून घ्यायचे. आधीचेसुद्धा आपले जेवणाचे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते नक्की बघा. तुम्हाला आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं. तर आपल्या आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. काय होतं, प्रत्येक दिवशी आपण जेवणामध्ये काय बनवायचं याचा आपण विचार करत असतो. काही वेळेला आपल्याला काही सुचत नाही तर हे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे तर तीसुद्धा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल. मी मच्छी परत पलटी केल्यानंतर तेल घातलं नव्हतं. मच्छी फ्रायला टाकली तेव्हाच तेल फक्त घातलेलं होतं. पूर्ण भजीसुद्धा बनलेले आहेत. तर चला आता जेवण वाढूयात. चपाती, कोलंबीचं कालवण, रावस मच्छी फ्राय आणि ओल्या जवळ्याची भजी, भात आणि कांदा ही आपली मस्त आजची रुचकर आणि चविष्ट अशी मच्छी थाळी बनवून तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.